क्षेत्रज्ञ योग आणि त्याचा विस्तार आणि त्या ओळीचा आज शेवट आपला त्या अध्यायाचा शेवटी भगवंतानं कसा शेवट केला अध्यायाचा साधकात साध्यापर्यंत कसं नेऊन तसं आपल्या आता सार कसा बुद्धीला ज्ञान करतात हा अध्यायाचा शेवट म्हणजे सार. आणि त्या सारामध्ये हातात काय येतं बुद्धीच्या हातामध्ये एक तृप्त होते बुद्धी चांगली आणि स्थिर होऊन त्या भगवंताच्या स्थितीमध्ये विराम पावून या अध्यायाचं कुणाला भेटतो त्याचा भाग्याचा उदय पूर्वस्थितीत जाणं आणि देहभाव संपवणं सोपं नाही. श्रवणाचा अनुष्ठान झाल्यानंतर देहभाव निवृत्ती दशा होती आणि ज्या देहभाव सगळा संपून जातो तिचा आत्मा नाम प्रकाशित होतो नाम प्रगट होतो. मग देहाचा संबंध नाही तुमचा आणि अविद्येचा लवलेश नाही आणि बुद्धी ब्रह्मपदावरून सरकत नाही. आनंद तिथला संपत नाही. अभेद भाव तिथला कधीच कमी नाही. अभेदामध्ये राहणं आणि व्यवहारात संबंध होणं जीवनमुक्तीची स्थिती असते. मी कोण हे कळल्यानंतर मी देह ही जाणीव बंद त्याला ज्ञानी महात्मा म्हणतात. विचारसागरच्या द्वारे मी कोण कळतो आणि श्रवणाच्या माध्यमातून बुद्धीला ती वास्तवता तयार होती. वास्तव म्हणजे खरे रूप. खऱ्या रूपाकडे ती थांबते आणि खोट्याचा संबंध बंद होतो. त्याला म्हणतात वास्तवता. बुद्धीची वास्तवता यथार्थ रूप. बुद्धीचे यथार्थ रूप म्हणजे अंतःकरणाच्या एका वृत्तीला बुद्धी लावून दिले आणि त्याचा कर्तेपणा भोगतेपणा जेव्हा प्रवाहित होतो अंतःकरणातून तर त्याला जीव भाव म्हणलाय. पण जेव्हा कर्तेभाव आणि भोगता हा कधीच प्रकट होत नाही. कर्तेपणा विकार तयार होत नाही आणि भोगता भाव तयार होत नाही. कारण तिथं त्रिपुटी बांधली असते तो प्रगट असतो. त्रिपुटी बाधित म्हणजे मिथ्यात्वाचे निश्चय करून एक सत्य परमात्मा असल्यानं व्यवहार माझा नाही आणि व्यवहार झालेला खरा नाही आणि व्यवहारात ती बुद्धी रमत नाही आणि व्यवहार बुद्धीला अंतःकरण शिवत व्यवहार अंतःकरणाशी शिवत नाही. इंद्रियानं केलेलं त्या बुद्धीला माहित नाही. कारण जेव्हा बुद्धी व्यवहारातून अलिप्त होती भगवंताशी लिप्त होती स्वरूपाशी ऐक्य होती एकरूप होती आपल्या आपल्या स्थितीत जाते ती व्यवहारात न पाहता आपल्या आपल्या एक निरामय भाव निराकार अवस्था तयार होते. त्याला निरामय भाव म्हणतात. त्याच्या का म्हणजे क्षेत्र क्षेत्रातील विभाग आणि क्षेत्र क्षेत्रातले विभाग याचे निरूपण. क्षेत्र हे प्रतीला विषय होत प्रकृती आणि क्षेत्रात दहाच्याला घालणार नाही. त्या दोघांचा विस्तार ऐकल्यानंतर भगवंत म्हणतात अर्जुना जो क्षेत्र क्षेत्राचा विस्तार पूर्ण वरदान बुद्धीच्या द्वारे ग्रहण करतो निरूपण करताना भगवंत आहे. आता आवाज येत आहे का तुम्हाला? हो येतोय क्लिअर. तो नरतैसा नारायण एर कलशीचे एरी त्रिच विजय जया परी आपण पेतया श्रीहरी दिदले तैसे आपण पयात श्रीहरी दिदले तैसे. आपण पया म्हणजे किती सुंदर शब्द आहेत. स्वतः त्यांच्या अर्जुला देऊन टाकलं. आपण पये तया श्रीहरी दिदले तैसे. ह्या कळशीतलं पाणी त्या कळशीत टाकलं तर दोन
या हृदयातलं त्या हृदयात गेलं. तसं स्वतःचं स्वरूप अर्जुनाच्या हृदयात त्यानं ओतलं. एवढं सुंदर भाव वाटते बोधाच्या माध्यमातून. एवढं बोध सुंदर आहे आपल्याला. भगवंत आपल्याशी एकरूप होतो. हे ज्ञानाचे चिंतन समजत नाही लोकांना. मी तुम्हाला बोलते ना, जे वेद आहेत, वेद संपलाय. कुणीही वेद चिंतन सांगायला कमी नाहीये. आणि कुणाला तळमळ पडलेली नाहीये की माऊलीच्या बोधाचा आविष्कार हृदयामध्ये जर परिपूर्ण झाला तर हृदय ब्रह्मरूप त्याला पावतंय. भगवंत तर प्रगटतोय आणि बुद्धीचा भगवंत साक्षात्कार होऊन बुद्धी ब्रह्म पदावर येते आणि देहभाव बंद होतोय. हे सांगायला कुणीच रिकामं नाही. आणि कुणाला कुणाची पडली नाही रोहिणी. मार्केट करायचं, कमवायचं आणि निघून जायचं. किती म्हणजे किती विचित्र अवस्था आहे परमार्थाची. फार अवस्था विचित्र आहे. पण खरं खरं कसं असतंय की चिंतनाच्या द्वारे मुक्तीचा द्वार हे ज्ञानाच आहे. ज्ञानाच्या द्वारातून बुद्धी जेव्हा प्रवेश करते साक्षात भगवंताला भेट घेते. ती पुन्हा बाहेर येत नाही ना. आपण मंदिरात गेल्यानंतर बाहेर येतोच की हो. दर्शन करताना मी मनामध्ये 17 कोडे चिंता, भगवंताला भीक मागणे वेगळंच, तुझ्यापाशी मी आली सांगणं वेगळंच. आले म्हणून किती तोंडी पडतो आपण. 70-80 वर्षामध्ये एकदा एक धाम केला तर 1000दा त्याचं नाव घेतलं. 70 वर्ष घरामध्ये संसार केला तर त्याचं काय वाटलं का? काहीच वाटत ना. आणि एकदा गेले की अभिमान तयार होतो. गेलं आलं जाणं आणि येणं हा भाग वेगळा आहे. भक्तीचा मार्ग आहे तो. अद्भक्तीचा मार्ग आहे. त्याची भेट आहे. ज्या भगवंताला भेटायला जातात आणि घरी वापस येतात. अज्ञान कायम तसंच राहतो. देवा जिवंत ठेवता, कर्माचे करते होता, फळाचा आस्वाद घेता, जन्म मरणात फिरतात. काय परमार्थ कामाचा तुमच्या सांगा ना. जिथं वासनेचा उगमच भस्म झाला, अंतःकरणामध्ये परमेश्वराचा अनुभव आला, देहभाव अंतःकरण त्याजला, त्यागला देहभाव. अंतःकरण देहभाव सोडून देतो. तो ज्ञानी असतो. वृत्ती देहाकडे याला उरतच नाही. ती इकडे तिकडे फिरतच नाही. आणि ती गदाकार झाल्यावर तिला व्यवहार माहीतच नाही. ब्रह्मभाव झाल्यावर देहभाव उठतच नाही. अज्ञान संपल्यावर विकार होतच नाही. आणि मी कोण कळल्यावर बुद्धी देहाला शिवतच नाही. ते सखोल भाग आहे ज्ञानाचा. कळाल्यावर आहे ना. काय समजायला पाहिजे की कशातून काय मिळतं, कशातून काय मिळतं. माऊलीनं आत्मचिंतन करून 22 आणि 20 वर्षाला समाधी घेतली आणि जगालाही हे सगळं भांडवल ठेवलं आणि हे कल्याण करून घ्या म्हणून सांगितलं. आणि शेवटी म्हणजे जो जे वांछिल तो ते लाहो. मोक्षच नाही तर काही मागा. जो जे वांछिल तो ते लाहो. तुम्हाला काही मागा देतो. काय बोलत आहे मौलीनाचं. प्राणी जात कुठलाही प्राणी काही मागा ते देतो तुम्हाला असं वचन सांगून पसाऱ्यात लिहून ठेवून गेले. माऊली समाधीस्थ झाले. आणि त्या तिकडे न जाता आपण कुणीकडे हिंडतो. बरोबर आहे का चूक आहे? तुम्हाला म्हणणं बघाच की यांच्यातून मस्त मस्त चाललंय गणित की अनुष्ठान करावे, तिथं राहावं. अवस्था बदलून जाती मग वैदेवाला निघती. फायदा काय? काहीच उपयोग नाही. म्हणून त्या भगवंताच्या जागेत जाऊन जिथं माऊली स्वतः आहेत तिथं राहून भंडाऱ्या म्हणून गेले. तुकोबरा विमानात गेले. आम्ही म्हणायचो मावशी की आनंदीमध्ये घोघो कितकं छान वाटतं. मन प्रसन्न होतं. पण देहूला उदास वाटतं. त्या म्हणल्या बाई देहूला तुकोबरा गेले ते उदासच होणार आणि इथं राहिले तिथं आनंदच येणार. तुला माऊली कशी घोघो वाटतं. आणि भंडाऱ्या माळावर तुकोबाकडे सगळ्या गेलं की आहे तुकोबाचं सगळं तिथं स्पर्श करण्याकरला आहे. पण उदास खूप आहे.
भगवंत गेले आणि किती छळलं लोकांना, त्यांना उत्साहानं मारलं की हो. काय केलं नाही त्यांना, बाप्पा बाप्पा काय छळ केला त्यांचा. आतोनात बोलत नव्हतं तिथं, जेडा चुके म्हणून वाणी ना पण एवढं त्यांचं अवहेलना, एवढं त्यांचे कष्ट, एवढं त्यांना त्रास सहन करून विमान पाठवलं देवानं. आणि भगवंत दारात तर काय टाकायला काहीच नाही की सगळं घरात दैन्यच. मुक्काम करावं लागल म्हणते देवा, एकादशी द्वादशीला निघावं लागते. थांबतो म्हणले, कारण आधीन देव भक्ताच्या आधीने, ज्ञानाच्या स्वाधीने. ते उरतच नाही, ज्ञानापासून भगवंत बाजूला उरतच नाही, आणि हे कुणाला कळतच नाही. तो एक रूप झाला ना भगवत भक्त भिन्न राहतो, ज्ञानी भक्त ईश्वर समरस होतो, अद्वैताचा साक्षात्कार होतो, आणि तो मीच आहे असा अनुभव येतो. तेव्हा सुखाचा प्रवास होतो आणि अज्ञानाचा निराश होतो. तो भक्त जगात खास होतो. राम राम. कारण ज्ञानी कसा असतो, आपल्या भूमिकेत असतो, आणि भगवत भक्त त्याला पाहत असतो. इथं पाहणं हे व्यवहार नसतो, कारण ज्ञानामध्ये त्रिपुटीचा वाद असतो आणि भेदामध्ये त्रिपुटी जिवंत असते. लोक त्रिपुटी कळत नाही. प्रमाता प्रमाण प्रमेय, ध्यातात ध्यान नेय, ज्ञातात ज्ञान नेय. कुठं कळत ज्ञान कोण आहे, ज्ञान कसं आहे, नेहरूपता कशी आहे. म्हणून विचारसागर पक्का झाला की ज्ञानाची घडी बसतेच. महाराजांची बैठक, लग्नामध्ये बैठक बसत नाही का, तसं ज्ञानाची बैठक बसतेच. मग मुलगी त्यांची होतीच. बैठक मोडली होती का, बैठक मोडली, त्यांच्या घरी गेले का पोरगी नांदली. तसं तुमच्या बुद्धीची ज्ञानाची बैठक मोडली तर तुमच्या अविद्या तशी तिथं राहिली. ती कुठे गेली बाहेर, ले जाते का बैठक झाल्याशिवाय? नाही जात. तसं बुद्धी भगवंताकडे नाही जात. बरोबर आहे की नाही? हमेशा म्हणायचे ज्ञानाची बैठक मजबूत असावी, ज्ञानाची बैठक मजबूत असावी. पडताळून पाहावं. तुम्हाला तर वय काढते ना, वय की सांगते बरे. आता काय झालं, आपलं आराम झाला. आता ऐका, कलश मध्ये आलतो ना आपण. तो नरतैसा नारायण, ज्ञान देणारा कोण, घेणारा कोण, दोघ एकच आहे. नर तैसा नारायण, नर म्हणजे अर्जुन, नारायण म्हणजे भगवंत. दोघं एकच अवतार. भगवंतानच अर्जुनाचा अवतार घेतला, नर नारायणाचा अवतार दोघाला. देणारा कोण तेच आहे, घेणारा तेच आहे. बघा, देता कोण, घेता कोण, तो नर तैसा नारायण. कळते हे आविर्भाव नाही कळत आपल्याला. वरी अर्जुना ते श्रीकृष्ण हा मी म्हणे. वरे अर्जुना ते श्रीकृष्ण हा हा म्हणतो. दोघं एकच आहेत. तोच बनला ना, नर तेच बनले, नारायण तेच झाले. जगाचा निमित्त, अर्जुनाचं निमित्त करून हृदयातलं ज्ञान सगळं देऊन टाकलं. तुम्हाला मी हमेशा उदाहरण देते. आई बाप थकल्यावर म्हणते आता तुझं घेऊन टाक, मी सांभाळलं, आता माझं संपलं काम, मला दुकानी बसायचं, मला व्यवहार करायचा, हे सगळं तू घे, तू यासाठीच कमवत. तसं भगवंत म्हणतात हे ज्ञान तुझ्यासाठीच जपून ठेवलं होतं. ते न सांगे बळी भद्रासी, ते न सांगे वसुदेव देवकीसी. ते गुह्य अर्जुनीशी बोलत नसे. महिला नाही, बापाला नाही, भावाला नाही, बायकोला नाही, राजाला ज्ञान सांगायला बाजूला ठेवलंच नाही. मग हे गुह्य अर्जुनाशी बोलत असे. एवढा अर्जुन कसा प्रिय होता, अधिकारी होता अर्जुन. खूप अधिकारी, भयंकर अधिकारी. मागच्या अध्यायात गेलं की भगवान अर्जुन बोलले, देवा तुझ्या शयनगृहामध्ये आम्ही तुझ्यापाशी झोपावं, आम्हाला काय वाटत, तुझ्या अंतरानं लोळावं कधीच कळलं नाही. तुझ्या मंचकावर आलो आम्ही, आणि आज तू देव म्हणून कळाला. आता लाज वाटायली की तुझ्या संग आम्ही कसा व्यवहार केला, आणि तुला आम्ही देव समजलंच नाही. आणि आता तू विराट रूप घेतल्यानंतर 20 रूपामध्ये तू कसा आहेस, तर आम्ही तुझ्या संग कसं वागलो,
त्याची आता लाज वाटते मला. तुझ्या सगळी झोपलो खेळलो तुझ्या अंगणात आलो तर सुद्धा मी तुला सोडलं नाही, स्वतः जगू दिलं नाही. आणि असे लढेवाळेपणे केलं तर तू सहन पण केलं, तुला काहीच वाटलं नाही देवा. तू किती महान मी किती लहान, पण भक्तीच्या प्रेमाने त्यानं सहन केलं. जन्म दिल्याहून मायनं सहन केलं सगळं. सगळं सहन करते का बाई? भक्तामध्ये सहन केलं अर्जुनाच्या प्रेमामुळं आणि तर आईने जन्म दिल्यामुळे सहन. दोन गोष्टी सेम आहेत. आई लेकराचे दोष गुण काही पाहत नाही. आई सगळं सर्वस्व देऊन टाकते. कारण संबंध नाळीचा असतो. हा देहापासून तो देह, काका हमेशा म्हणायचे रडणारच हा देह, त्याच्यापासून हा देह बनलेला आहे. पण दोघांमध्ये राम वसलेला आहे. व्यवहार होऊ द्या पण जागा असा जागृत राहा. या देहात त्या देहासाठी रडतो ना. मनलिंग द्यायचंय ना, मग ते तिकडे जाणारच ना. पाण्यावर वारा आला तर लाट होणारच, होणार नाही का? पण लाट जर कळाली तर विकार नाही. लाट म्हणजे पाणी हे जर कळालं तर लाट नाव गेलं. तस तो कळाला तर जगत नाव गेलं. तो कळाला जगत कुठे, पाणी कळाला लाट कुठे, सोनं कळाला अलंकार कुठे, परमात्म्याचा स्पर्श झाल्यावर अविद्या कुठे. बुद्धीला त्या तत्वाचा आविर्भाव हृदयात तयार झाला आणि आतल्या आत त्याचा स्पर्श त्या अंतःकरणानं भोगला. भगवंताचा नोकी व्यवहाराचा, नोकी घरादाराचा, नोकी संतती संपत्तीचा स्पर्श बुद्धी जेव्हा घेती तर ती द्वैताकडे येऊन भिन्न होती. अविद्येचं ओझं भावून गाढवासारखं दुःख पदरात घेते आणि स्वतःला विसरून भ्रमात जाती. भ्रमात स्वतःचा नाश होतो, आत्मप्रकाश बाजूला जातो. स्वयंज्योत हृदयात प्रगटलेली असती परमात्म रूपानं, तिथं अंधार तयार होतो आणि मन गजबजून जाऊन अंधारात मन घाबरलं जात. त्याला मार्ग दिसत नाही ना कुठे जावं ते. पण ज्ञानाच्या प्रकाशाने अंधार बंद होतो आणि परमात्मा सहज तिथं स्पर्श होतो. अविद्येचा नाश होतो आणि त्या ठिकाणी ऐक्याचा अनुभव येतो. वृत्ती बाजूला जाती आणि सहज भगवंताची स्थिती प्रगटती. ती अनुभूती आणि ब्राह्मी स्थिती हृदयात होती. तेव्हा अनुभव येतो परमात्म्याचा. संबंध जातो देहाचा, निराश होतो अज्ञानाचा, प्राप्ती होती तत्वाची, एकता होती ईश्वराची आणि भोग होतो सुखाचा, अनुभव जातो दुःखाचा आणि ऐक्य होतं त्या परमपदाचं. म्हणजे शब्द कसे येतात वेगवेगळे, आपल्याला जाग करतो ईश्वर नाना रूपानं. जसं आई हे खाल्लं ते खा, ते खाल्लं हे खा म्हणते पण उपाशी ठेवत नाही, तसं भगवंत तुम्हाला उपाशी ठेवत नाही, तृप्त करतो. पोटाला नाही, बुद्धीला. पोट तृप्त होणं काही कामाचं नाही. मन तृप्त झाल्यावर तरी काम होत नाही, पोट कधी भरले राहत नाही. मन रिकाम होतच नाही ज्ञानानं. ज्ञान निघून जातं का? खाल्लेलं राहतं का पोटात? नाही राहत. म्हणून तृप्त नाही तुमचा प्राण, कधीच प्राण तृप्त होत नाही. प्राण तृप्त कधी होतो? प्राणाचा प्रणव कधी होतो? प्राण केव्हा बाहेर जातो? प्राण ईश्वरा समर्पित कसा होतो? कुठं काय कळतं? तुम्हाला मी रोज सांगेन, तुम्हाला बोट फिरले वाटत धन्य झालो आम्ही. त्याच्यामुळे धन्यच आहे का? वाचलं म्हणजे सुरुवात आहे, कळलं म्हणजे त्या ईश्वराच्या संघात आहे आणि अनुभवलं म्हणजे एकतेत. सुरुवात आहे तिथे त्यालाच नाचायचं, त्यालाच नाचायचं. कारण ज्या ओवीनं जी अनुभूती दिली माऊलीनं, अद्वैताची अनुभूती येण्यासाठी माऊली प्रगट झाली, गरज नव्हती. पण जगतातला भेद जात नव्हता, सुख दुःख बुद्धीला संपत नव्हते आणि जन्म मरण थांबवत नव्हते आणि जीवाचं दुःख भगवंताला बघवत नव्हतं.
जीवानं जन्म दिल्यानंतर मला जाणावं आणि माझ्याकडे यावं, यमलोकाला का जावं हा प्रश्न भगवंताला पडला. ज्यांच्यासाठी मी अद्वैताचे मंडन केलं, वेद प्रगट केला, गीतेला मुखातून काढलं, शास्त्र महापुराणामध्ये वर्णन केलं आणि बुद्धीनं मला दूर केलं. चांगले का हे? बुद्धी माझ्यापासून दूर गेली. तसं मुलगा दूर गेला, आईला असं नव्हतं का? मुलगा दूर गेला आईपासून तर आईला सण होत नाही. पंचमामध्ये माया आली तर ती बुद्धी आईपाशी जात नाही. जगताकडे तिनं बुद्धीला आपल्या विषयी सिद्धांतावर यायचं आपण. उदाहरण संसारात द्यायचे, कारण तुम्हाला कळत नाही बाकीचं काही. संसार तुम्ही एक जन्म केला नाही, लाखो जन्म तुम्ही संसारामध्ये नकशिकांत उडालेला आहे. मोहामध्ये तुम्ही गडबडून लोळलेला आहे आणि भगवंतापासून दूर. किती वाचा, परिणाम नाही तर वाचण्याचा अर्थच नाही. तुम्हाला मी रोज सांगते, मी एकाच बोलतच नाही, मला वैयक्तिक बोलता येतच नाही. कारण ज्या अभ्यासात, ज्या परमार्थात, ज्या भगवंताची प्रतीती तुम्ही भोगली नाही आणि देहबुद्धी त्यागली नाही, जडभाव सुटला नाही, तुमचा विकार तुटला नाही, तुमचा भ्रम संपला नाही, तुमचा अनुभव तुम्हाला आला नाही, तर जगण्यातून, वाचण्यातून, जाण्यात आणि येण्यात अर्थ काय? वर्ग शाळेत चालला नापास व्हायला ना मशीच लागते. पुन्हा ते त्याला नापासचं सर्टिफिकेट भेटल्यावर डिग्री कुठे आहे, नोकरी कुठे आहे? तसं तुम्ही अध्यात्मामध्ये नापास आहेत तर तुम्हाला मोक्ष कुठे आहे? म्हणून ज्या आयुष्यामध्ये, ज्या श्रवणामध्ये, ज्या साधू सोबत स्वरूपाचं प्रकटीकरण करणारं जे ज्ञान आहे, अद्वैताची तिथं स्थिती आहे. अद्वैत म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे अद्वैत. अद्वैताच्या स्थितीमध्ये भगवंताची प्रतीती असते आणि एकता हृदयात प्रगट होती आणि बुद्धी भगवंताची समरस बनते आणि त्या ठिकाणी जगताची निवृत्ती, जगताची सत्ताच नाही. अनुभव खूप लांब आहे वहिनी, मी खूप जपून बोलते तुम्हाला. एवढं झेपत नाही, ओव्या होत नाहीत. तुम्ही रात्री माझ्यासमोर बसून बघा, आज वाणी थांबली तर छाया म्हणणार का? म्हणणारच नाही वाणी. चॅलेंज आहे आपलं, आपल्याला माहिती ना. झोपलं तर तेच येतं, चालताना तेच येते, दुसरीकडे मन जातच नाही. कारण त्यानं सगळं दिले परिपूर्ण, आपलंस केलंय ना. जेव्हा आपलंस करत भगवंत जीवाला तर तो जीव शिव होतो ना. देहाकडे कशाला येतो? जशी बाहेरची स्त्री आपल्या पुरुषा मुलाला आपलं करून टाकते, करत नाही का? तेव्हाच ती नांदते या घरात. आणि ती जर त्या पतीला आपलं नाही म्हणल्यावर ते नांदल का? संसार होईल का? ते घरात राहील का आपल्या? मग तिनं आपल्या मुलाला वरलं, आपलंस केलं म्हणून संसार पुरता तुमचा झाला का नाही? तसं तुमच्या बुद्धीनं भगवंताला वरलं, ज्ञानाला चित्तात पेरलं सद्गुरूंनी आणि अज्ञान तिथलं भस्म केलं सद्गुरूंनी. अवाच्यपणा तुम्हाला माहितच नाही आणि वाच्यता तुमची जातच नाही. अभेद तुम्हाला माहितच नाही, भेद तुम्ही टाकतच नाही आणि देहातून मन निघतच नाही, तर तुमच्या वाचण्याला अर्थच नाही. तू बोलतच नाही मी आणि मी बोलणारी कोण? थांबते गवानी. बघितलं का मी खाली कपाट केलं, मी तर लोळले बसले, खाली मुली आले, काही काम ना धाम इथं. मग का भगवंत देतो? की जगासाठी. पाऊस का पडतो? जीवासाठी. जगत का उत्पन्न करतो? ईश्वर कर्म बघण्यासाठी. आणि ज्ञान का देतो? कर्माचा बाध होण्यासाठी. कर्मच उरत नाही, जन्मच नाही. मग आपण चिंतन केलं दोघी नक्की 18व्या अध्यायाचा कर्म त्याग, कर्म संन्यास. किती सुंदर आहे. कर्माच्या त्यागामध्ये अहंकार भस्म होतो आणि कर्मसंन्यामध्ये फळ बंद होत. आणि ते फळ बी नाही, कर्म बी नाही, मग उरलं काय? जन्म कशाला? मग भगवंतापाशी बुद्धी झाली. साध्या भाषेतून वेदांत कळला पाहिजे. श्रवणामध्ये मन ईश्वराशी एक झालं पाहिजे आणि देहाला संबंध संपला पाहिजे. व्यवहार झाला, कुणी केला, काय केला, कसा झाला ते शिवत नाहीत त्या ज्ञानी लोकांच्या मनाला. कारण ते व्यवहारात नसतातच. अव्यवहार्य अवाच्य परमस्थितीमध्ये त्यांचं सगळं तिथं स्थित असतं. ते मन व्यवहार जरी केला तरी पट्ट नाही.
समजा मी इथं राहिले, मला माझं घर वाटतं का? हे वाटतं का? तुमचं वाटतं, माझ्या आईचं वाटतं. मी आईचीच आहे. कुणाची? आईचीच लेखनीत आलेली, पण ते माझं वाटत नाही. तसे भक्ती करतात ते भगवंत आणि भक्त हे अंतर आहे. तसं आईची जरी मी असले तरी आईला कळालं नाही ना. आई कुठं कळाली? तसं परमात्मा कुठं कळाला? नाही कळत. जगत कळत, खोटं कळत, खरं कळत नाही. आता मी माझ्या आईच्या अस्मिता हक्क आहे का माझा? कदापि नाही. इथे जन्म आहे ना. मग हे माझं का नाही? नाही. ज्या क्षणाला ब्राह्मणाद्वारे पाणी ग्रहण झालं आणि तिथून बाहेर काढलं, त्या मग त्या क्षणापासून ते बाहेर माझं नाही, तिथं माझा हक्क नाही. तसं जेव्हा ज्ञान झालं, संतानं जेव्हा बुद्धीमध्ये महावाक्याचं दन दिलं, गुरुबोधाचं पाणी टाकलं, तसं ते ब्राह्मण पाणी टाकतो ना, तसं अंतःकरणामध्ये गुरुनं बोधाचं पाणी टाकलं, चित्ताचं श्रवण झालं, देहाचा वाद केला आणि बोधाचा अनुग्रह दिला, आत्मत्वाचा प्रत्यय आला, साधूचा संग झाला, चित्तातला मोह गेला, परमात्मा प्रकट झाला आणि त्या जीवाशिवाचा एकता संतांना करून दिली. तर देह कुठं माझा? कुठं देहावर होते? कोणत्या वेळेस काय येतं मी असं पाठवत नको म्हणलं. कंटाळत थकून गेलं, लोड लागलं, थकवा येतं, सुस्ती येते, रक्त आणि झोडू परी असो ते नाथिले, ना पुसता कामी बोले, किंबहुना दिले सर्वस्व देवे. परी असो ते नाथिले, न पुसता कामी बोले. पण ते जाऊ द्या. न विचारता मी व्यर्थ का बोललो भगवंताशी? न पुसता कामी बोले, किंबहुना दिले सर्वस्व देवे. सगळं देऊन टाकलं. मी त्यांना का विचारलं? असं का, तसं का, तसं का? सर्वस्व दिले न पुसता. बघा, न पुसता कामी बोले, किंबहुना दिले सर्वस्व देवे. अर्जुनाला भगवंतानं सर्वस्व दिलं. ह्या हृदयातलं त्या हृदयात सगळं ओतलं ना. ह्या कळशीतलं पाणी भड 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 दुसऱ्या कळशीत टाकलं. ह्या हृदयातला आतापर्यंत साठलेला बोध, तुझे ज्ञान अर्जुनाच्या हृदयात ओतला. सगळं दिलं मला. मी हे असं का, तसं का, तसं का पुसलं? व्यर्थ का बोललो मी देवाला? मी व्यर्थ का बोलते? ते मागचं पुढचं घेत जावं म्हणजे कळत असतं. उभी पूर्ण जेव्हा पूर्ण पात्र लागते का तो की तो पार्थुजी म्हणी, अजूनही तृप्ती न म्हणी. तृप्त नाही. अधिक अधिक उताणी वाढवी तसे. तो तृप्त नव्हता, तर अजून ऐकायचं, अजून 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 म्हणून तो पुसू लागला. अधिक अधिक उठाणी वाढवी तसे. अधिक ऐकायची उत्कंठा वाढली म्हणून तो भगवंताला नाना प्रश्न विचारायला. भगवंत न विचारता द्यायला, तरी तो थांबण झाला. त्याची जिज्ञासा वाढली, उत्कंठा वाढली. अजून काय देणार? खूप छान सांगायले, आता काय सांगणार, आता काय सांगणार? उत्कंठा वाढली ऐकायची. आणि तो बोलत राहिला, भगवान सांगत राहिले, गीता घडत राहिली, गोवी प्रगट व्हायली आणि जीवाचं दैन्य संपत आलं. मन शांत झालं, हृदय पावन झालं, चित्त चिन्मय झालं आणि हे जीवन कल्याणकारी बनलं. त्या अर्जुनाच्या आणि भगवंताच्या ओळीच्या द्वारे. चला, स्नेहाची या बरोबरी अंबुथिला दीपू घे थोडी, चाड अर्जुनांतरी परसती तेशी. स्नेहाच्या बरोबरी अंबुथिला दीप घे थोडी. जसं आपण दिवा उजळला तर त्याचं तेज वाढतं आणि तेल टाकलं की ते जास्त जास्त जळतो. तसं त्यांनी सांगितलंय, ऐका, खूप मस्त आहे. स्नेहाच्या बरोबरी, स्नेह म्हणजे तेल. जसं जसं तेल टाकलं दिवा, तर दिवा तसा तेजमय बनतो, विजत नाही. अंबुथिला दीपू घे थोडी, चाड अर्जुनांतरी परिस्था तैसी. अर्थ परिस्था म्हणजे सांगणं, अर्जुन ऐकणं. जसं जसं भगवंत सांगायले तसं तसं अर्जुन ऐकायला आणि सांगता 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 अर्जुनाची अजून गती वाढायली. तेल टाकलं 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 की देव अजून जास्त प्रगत व्हायला.
तसं सांगताना सांगताना अजून बेभान व्हायला आणि भगवंताला विचारायला. कसं चिंतन आहे, किती सुंदर आहे. दिव्यात तेल टाकत टाकत गेलो, दिवा जास्त तेजमय व्हायला. तसं बोध देता देता अर्जुन जास्त उत्कंठा तयार केली. तेथ सुगरणी आणि उदारे रसज्ञानी जेवणारे मृती मग अवतारे हात जैसा. जिथं सुगरण बाई करायला, सुगरण आणि उदार, उदार मनाची किती मी काकरत राहते. रसज्ञ सुगरण आणि उदार, रसज्ञ आणि जेवणारे, जेवणारे रस गुढीनं जेवायला सगळं पक्वान ते. मग अवतरे हात जैसा. मग असं असल्यावर वाढणारी स्त्री चांगली असल्यावर कोण कमी खाणार. तसं भगवंत द्यायलेत अर्जुन खायला. अर्जुन कमी का म्हणणार, नको का म्हणाल का, नको म्हणणारच नाही. जैसी जी होतसे देवा तया अवधानाची आलवलवा पाहता व्याख्यान चढेल थावा चौघणावरी. तसं पण देवा असं देवाला होत होतं. तसं ती बाई करणारी खूप सुगरण उदार, खाणारा मस्त, वाढणारा बी छान. तर किती स्वयंपाकाला कमी नाही, खायला कमी नाही. तसं भगवंत द्यायले आणि अर्जुन खायला. आणि अशी त्याची स्थिती व्हायली तर अर्जुन देव कमी करतील का द्यायला. तसंच चाललंय. तू उदाहरण तसं दिलं, सिद्धांतावर आणलं. तैसे होतसे देवा, तसं देवाला पण होत होतं. त्या अवधानाची आलवलवा. अर्जुनाचं सगळं लक्ष त्या बोधात होतं, अवधान देऊन ऐकत होता. देहभाव तिथे संपलेला होता आणि तो सिद्धांताला देहात अर्जुनाचा थांबत होता. आणि अर्जुन भगवंताकडे एकरूप होत होता. अवधान एकलेने अवधान दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. एवढे माझे कृतज्ञ उघडाय का. विचार चांगले ऐकले, खूप ऐकले जग. चला पाहता व्याख्यान चढला थावा चौगुणेवरी. चौपटीने भगवंत बोलायले. अर्जुनाचं भगवान अवधान जागृत झालं, सर्वांगाचा कान केला. अर्जुन भगवंतामध्ये ऐकता ऐकता तद्रूप झाला. भगवंत चौपट बोलायले. आता किती बोलले मी, सुंदर निरूपण झालं म्हणे. आता मग किती चिंतन निघालं मध्ये. बापरे बाळ, शब्द नाहीत त्या गोष्टीला. सुवाळे मेघ सावरे जैसा चंद्र सिंधू भरे तैसा मातला रसू आदरे श्रोताची. रस माजला, ऐकून ऐकून अशी मस्त झाले श्रोते. सांगणार तसाच झाला. मग समोर श्रोता डिपेंड असतं ना. ऐकणारे तसे प्रफुल्ल झाले. आता हे मोदी बोलत नाहीत, मला कसं होतं कधी कधी. आणि ते म्हणतात बाई, आणि ते मला आठवत होतं काय बोलावं त्या लोकांना. एखादं वाक्य आवडायचं ते बोलून दाखवायचं. मग ते माझ्याकडे बघायचं तुमच्यामुळं. आणि तुम्हाला डिस्टर्ब नको माई, आमचं दगड घात पुन्हा काय बोलावं. आता सोडून दे, म्हणणं सोडून दे. जाऊ. एखाद्याचा सिद्धांत घटित झाला, एखादी उभी सुंदर लागली तर वाणी तर पुढे करावी बोलायला. ते म्हणतात तुम्हाला डिस्टर्ब होतं माय. आणि ते रेकॉर्डिंग आले ते नशिबात ते ऐकता आपण सुरू द्या. पण तुम्ही जेव्हा बोलता तुम्हाला कळतं तर आमचं हृदय भरभरून पुन्हा बाहेर येतं, 10 फुटीने वाढतं. ते त्यांना कळतच नाही. तेवढं बोलणारे तसे नाहीच बेटा. काय करू मी तरी, खूप वाईट होतं कधी कधी. एवढं आपण जीवातून सांगतो, एकही तोंड उघडत नाही, कोणीच बोलत नाही. तिथं आल्यापासून तर 10 आल्यापासून तरीच करायला कोणी बोलत. ऐका, वावे मेघ सावरे सुवाई उत्तम वारे मेघ पण सावले जातात. ऐका, जैसा चंद्र सिंधू घरी. चंद्र पौर्णिमेचा उगवला की समुद्राच्या उकळ्या देतात, त्याला भरती तिनं. वरी चंद्र वगैरे की खाली समुद्र उकळ्या मारतो. तसा श्रोता जर तल्लीन झाला आणि त्याला जर आपलं आवडलं तर वक्त अजून भडभड देतो. असं इथं सांगितले. आता ऐका, तैसा मातला रस आदरे श्रोत्या. श्रोत्याचं अवधान जास्त झालं, तो आपल्या बोधात तल्लीन झाला, वक्ता प्रफुल्ल झाला, चौपटीने बोलायला लागला. होता तसं मी जर एखादं बोलणार आम्हाला आमचं वाक्य दिलं, इतकं सुंदर वाटते तुफान की ओवी ह्याला कळा तिकडे. आता ह्यामध्ये तुम्हीच आरडा, 3 घंटे आरडा. सकाळी 1.5 घंटा, संध्याकाळी 1.5 घंटा. आम्ही तो नाही बेटा. प्रेरणमय आगमे विश्व की जेन देवे.
आता आनंदमय आगवे, आनंदमय झाला. अर्जुन बोधामध्ये काय झाला? एकदम आनंदमय झाला. विश्व की जेल देवी, श्रीकृष्ण भगवाचा बोलण्यानं विश्व आनंदमय होणार आहे, दुःख संपणार आहे आणि भाव बदलणार आहे. आता हे राये परिसावे संजय म्हणून. आता राजाला काय सांगतो संजय? आता भगवंत असं बोलायला तुम्ही ऐका, असं संजय कोणा राजाला सांगतोय. एयम जय महाभारती श्रीव्यासे अपाम प्रती भीष्म पर्वी संगती म्हणते कथा. एयम जय महाभारती, महाभारतामध्ये युद्धाच्या प्रसंगामध्ये कृष्ण परमात्माचा जो प्रसंग घडला, अर्जुनाशी संवाद, तो या ठिकाणी कथन केला. हे सांगायला येतं संजय राजाला, धृतराष्ट्राला. नसदीची शांती कथा आणि जे नक्की वाक्पथा, ते तो श्रीकृष्ण संवादो नागरी बोला विशदो म्हणून दाऊ प्रबंधो एका. तो श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद नागरी बोलला विशदो, ओळी मध्ये माऊलीने आणला. कोणाचा? अर्जुनाचा आणि भगवंताचा जो संवाद साधला भीष्म पर्वामध्ये, महाभारतामध्ये जे घडलं. अर्जुन तुम्हाला सगळ्या माहितच नाही, मागदेशाला मी. भीष्म पर्व म्हणजे भगवंताच्या ठिकाणी अर्जुनाचा प्रसंग होता, युद्धाचा. महाभारत घडलं, त्या ठिकाणी गीता मुखातून आली आणि त्या गीतेच्या माध्यमातून अर्जुन युद्ध थांबला आणि भगवंत अर्जुनाला बोलले आणि त्या बोलण्याचा अविर्भाव प्रत्येक ओवीमध्ये आला आणि ते ओवी भगवंताने कृष्ण परमात्म्यानं प्रगट केली आणि साधकाची दशा बदलली. बस आता ऐका. दाऊ वेल्हाळ देशी नवी, जे साहित्याते ओजवी अमृताते सुळी देवी तुकी ठेवी गोंडसपणे. ती ओवी कशी आहे? मनाला वेल्हाळ, अमृतापेक्षा गोड आहे, मनाला शांत सुख देणारी, आनंदमय करणारी ती ओवी आहे. त्या ओवीतून जगाला आनंद आहे आणि जग परमात्म्यामध्ये विलीन आहे. ज्यांना ज्यांना हे कळालं ते माझ्याकडे आले, ज्यांना नाही कळालं ते लोकलोकांतराकडे गेले. बोल बोलावते गुणे चंद्राचे घे उमाणे, रसरंगी बुलवणे नाद लोपे. बोल बोलावती गुणे, असं बोलल्यावर भगवंत सगळे जे रस आहेत ना, ते सुद्धा कमी पडले यांच्या बोधापुढे. भगवंताच्या मुखातून जे बोध निघाला तिथं रस फिके पडले. आता ऐका. बोल बोलावती गुणे चंद्राचे घे उमाणे. बघा, गुणे बोलावती गुणे, या बोधामध्ये ज्या साधकाच्या हृदयामध्ये रजतम गुण आहे तो संपला आणि त्या ठिकाणी साधक सत्वनिष्ठ बनला. गुणी विल्लाळती गुणी, गुणाचा एवढं परिहार आहे की ह्या बोधाच्या ऐकण्यानं ज्यांच्यापाशी तमोगुण आहे, त्याच्यापाशी रजोगुण आहे, तो भस्म झाला आणि तो साधक सत्व गुणात आला आणि ज्ञान ग्रहण करून परमपदावर गेला आणि भगवंताच्या बोधामध्ये चित्त एकरूप झालं, बांधल्या गेलं. ते दोन गुण संपले म्हणून गुणेचा विस्तार आहे. आता पुढे ऐका. चंद्रासी घे उमाने. बघा, रसरंगी भुलवणे नाद लोपो. आता ऐका. चंद्राचं माप घेतील असे भगवंताच्या मुखातून शब्द आले. एवढं तुम्ही घेऊ शकता का चंद्राचं माप? त्याच्यापेक्षा मोठा बोध आहे भगवंताच्या मुखातला उगा. आणि आता ऐका, खाली वेळ झाली माझी. बोल एक मिनिट. अमृताच की ठेवी गोड सवणे. अमृताला पण तिथं कमतरता आली, इतकं गोड भगवंताच्या मुखातला बोध अर्जुनाने श्रवण केला, इतकं अमृत पिकं पाडल्या गेलं. आता पुढे घ्या. बोल बोलाविले खेचराची म्हणा आणि सात्विकाचा पाणा, श्रवणासवे सुमना समाधी झोडे. खेचराचा म्हणा, खेचर म्हणजे आकाशातले असले भूत पिशाचारी. ह्या बोधाने ते सुद्धा मुक्त झाले. मी काल त्यांना सांगितलं, कुणाकडे होते मी घरी भाभीच्या होते की बाजूला तर किडा मुंगी जात असलं ते पण उद्धार होतो त्यांच्यावर. पशु पक्षांना एकदम उद्धार होतो. ह्या सगळ्याचा उद्धार होतो श्रवणाने, जडमुळे उद्धार झाली. हो, खेचर सांगितलं ऐका तुम्ही, तुम्हाला सांगते ऐका. खेचराची या म्हणा. खेचर म्हणजे आकाशात असं भूत पिशाच आणि सात्विकाचा पाणा सत्वरूप
एकदम सत्वगुणाचा पाना म्हणजे शांत स्थिर आनंदमय होतात ते. आणि तिथं मग वाणी ऐका, तैसा वाग्विलास विस्तारू. वाग्विलास, वाग म्हणजे वाणी, विलास म्हणजे आनंद. त्या त्या वाणीच्या द्वारे त्या बोधाचा विस्तार एवढा होणार की अर्जुन भगवंताचे रूप होऊन आनंदामध्ये विलीन होणार. वाग्विलासो तैसा वाग्विलासो विस्तारो गीतार्थ विश्वभरो. संपूर्ण विश्वामध्ये गीतेचा अर्थ भरून देणार भगवंताच्या मुखातून. गीतार्थ विश्वभरो आनंदाचे आवरो मांडो जगा. आनंदाचे आवारू मांडू जगा, सगळ्या जगाला भोवती आनंद देणार. आणि या जगाभोवती ब्रह्मा स्वरूपाचे जसं एक कवच म्हणजे एक काय म्हणतात, कोट म्हणतात. घराभोवती आपण एक कट्टा करतो ना, तसं जगाभोवती माझं ज्ञान आहे खऱ्या भोवती ज्ञानाचा कट्टा मी करणार. कोट, हो ज्ञानाचा कोट म्हणतात त्याला. घराभोवती तुम्ही केलं का नाही, काय म्हणतात बाबा त्याला, काय म्हणतात, चला बोलू नका, बसा बोलू नका. तुम्हाला त्रास म्हणतो तोंड घरा बोलू नका. चला तुमचा त्या बोधानं अर्जुन जागृत झालाय ना, देहभाव संपवून तो स्वरूपाकडे आला. विठो विवेकाची वाणी. पांग पिटला म्हणतात, पांग पिटला माय आमचं काही नव्हतं, आता खूप छान झालं. पांग पिटला तसं भगवंताची जाणीव, भगवंताचं सुख काही माहित नव्हतं बुद्धीला. आता आमचा पांग पिटला, बोध आमच्या हृदयात आटला, परमात्मा बुद्धीला भेटला, आमचा पांग पिटला. एका शब्दावर एवढे वाक्य येतात वहिनी. काय भगवंताची कृपा आहे. आतो ना शब्द हा हो. पिठो विवेकाची वाणी हो काना मनाची आठवणी. काना मन सार्थ झालं. कानानं ऐकलं, मन स्थिर झालं. कानातून बोध गेला, मनाचं सार्थक झालं. काना मना बघा, ऐका नवद बोल वाचते. हो काना मनाची आजिनी देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची. पिठो विवेकाची वाणी हो काना मनाची आजिनी. विवेक प्रगट झाला, काना मनाचा पांग पेटला. ऐका, देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची. त्याची ब्रह्मविद्येची त्याला खाण सापडली. किती वेळा काय का किती बी सांगा, ते ब्रह्मविद्येची खाणी जसं सोन्याच्या खाणी सोनच आहे, तसं ब्रह्मविद्येची खाण त्याची उघडी केली आणि त्या सुखामध्ये तो बुडवून गेला. काय शब्द काय बुडून गेला किंवा हो खरंच खूप छान आहे. डोळा पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुकाळा मोजी माझे विश्व. दिसो परतत्व डोळा. ऐका खूप छान. सगळ्यांच्या बुद्धिरूप डोळ्याला परतत्व दिसायले, जगत दिसून झाले. दिसो परतत्व डोळा, सगळ्याच्या बुद्धिरूप डोळ्याला मी दिसायलो. माझ्या बोधानं मी प्रगट झालो. जगत तिथं संपून गेलं, दस्य तिथं आटलं आणि मी तिथे प्रगटलो. आणि सगळ्याला मी दिसायलो. आकार संपला, विकार बाजूला गेला आणि निर्विकार बुद्धीमध्ये सहज प्रगटला. चौकडे मीच त्याला दिसायलो. माझं दर्शन झालं. काना मनाचा पांग पेटला, विवेक तो प्रगटला आणि बुद्धी माझ्या ज्ञानात नटली आणि तिची माझ्या ऐक्यता सहज त्याला मी भेटलो एकतेच्या द्वारे. खूप सुंदर निरूपण आहे. चला, दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा. ब्रह्मसुखाचा सोहळा अंतःकरण भोगायले, विषय सुख कशाला मागते. भोग ब्रह्मसुखाचा सोहळा. खूप छान आहे वहिनी, खूपच मस्त आहे. रिगो महाबोध सुखाळा माझी विश्व. महाबोधाचा सुखाळा झाला, विश्वामध्ये ब्रह्मज्ञान आलं. संत संग सुरू झाला, साधक प्रसन्न झाला, अज्ञानाचा मार्ग बंद झाला, ईश्वराचा अनुभव आला, बुद्धीमध्ये भगवंत प्रगटला, ब्रह्मज्ञानाचा सुकाळ झाला. किती सुंदर आहे, बापरे बाप. चला, हे निपजेला तागवे ऐसे बोलिजे न बनवे,
जे अधिष्ठिला असे परमदेवे श्री निवृत्ती. माझ्या सद्गुरुनाथाला मी अधिष्ठान रूप करून या बोधाच्या माध्यमातून जगाला ब्रह्मविद्येचा सुकाळ करून दिला. कारण माझं अधिष्ठान माझे गुरु दैवत आहे, त्यांना मी अधिष्ठान केले म्हणून हे जगताला ज्ञान देता आले. माझे गुरु निवृत्तीनाथ आहेत, ते माझं अधिष्ठान आहे. त्यांनी ब्रह्मभाव मला ओतून दिला आणि जगतामध्ये पसरून दिला. जगतामध्ये आनंद झाला कारण माझा अधिष्ठान गुरु आहे निवृत्तीनाथ. बोलले माऊली ज्ञानदेव. किती प्रिय सुंदर आहे, काय किती किती उमगलं जाते इथं. खट खट खट. चला आपल्याला फिरायला जायचे 6 वाजले. आता राहिल्यात 1 पान. आपण आलो 65. 5 वेळा उद्या सकाळी. आता नको, त्याची पूजा करा. त्याला संपत कारण 11-12 महिन्याचा अनुष्ठान माझा. पूजा करा, निमित्त दाखवा, हार घालू. उद्या 5 वेळा विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.